आपण सगळ्यांनीच एकदा तरी शाळेत उभं राहून म्हटलंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे शब्द इतके ओळखीचे आहेत की अजूनही कित्येकांना तोंडपाठ असतील. पण कधी विचार केला का की ही प्रतिज्ञा आली कुठून आणि ती लिहिली कोणी? याचं उत्तर अगदी आत्तापर्यंत कुणालाच ठाऊक नव्हतं. शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही याचं उत्तर माहित नव्हतं. पण आता ते उत्तर मिळालंय. काय आहे ती प्रतिज्ञाबद्दलची कहाणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. ही प्रतिज्ञा मूळ आंध्र प्रदेशातून संपूर्ण देशभर पोहोचली. तिचे लेखक आहे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पैदीमारी वेंकट सुब्बाराव. सुब्बाराव हे नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्ती गावाचे. त्यांचा जन्म 10 जून 1916 रोजी झाला. ते विशाखापट्टणम जिल्ह्यात अनेक वर्ष जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून नोकरीत होते. स्वातंत्र्य संग्रामात त्यांचं मोठं योगदानही होतं. 1962 साली त्यांनी ही प्रतिज्ञा तेलुगू मध्ये लिहिली. 1963 मध्ये विशाखापट्टणम मधील एका शाळेत प्रथमच तिचं वाचन झालं. त्यांचे मित्र तेनेती विश्वनाथम यांना ही प्रतिज्ञा खूपच आवडली. त्यांनी ती आंध्र प्रदेशाचे तत्कालीन शिक्षण मंत्री PVG राजू यांना दाखवली. मंत्र्यांनाही ती आवडली आणि लगेच राज्यातील सर्व शाळांमध्ये रोज ती म्हणण्याचा आदेश दिला. पुढे केंद्रीय शिक्षण मंत्री MC छागला यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑक्टोबर 1964 रोजी बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत हा ठराव देश पातळीवर मंजूर झाला. 26 जानेवारी 1965 पासून ती संपूर्ण देशात लागू झाली. त्या वर्षीच ती 18 भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली. प्रत्येक राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात स्थानिक भाषेनुसार ती समाविष्ट झाली आणि तिला राष्ट्रीय प्रतिज्ञाचा दर्जा मिळाला. पण ही कहाणी इथेच संपत नाही. या प्रतिज्ञेला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा मिळाला याबद्दल सुब्बाराव यांना काहीच माहित नव्हते. त्यांना हे देखील माहित नव्हते की आपण लिहिलेले शब्द रोज संपूर्ण देशभर म्हटले जात आहेत. त्यांच्या कुटुंबालाही हे माहित नव्हतं. 1987 मध्ये निवृत्तीनंतर एका दिवशी त्यांच्या नातीने पुस्तकातून ही प्रतिज्ञा वाचली. तेव्हा त्यांना आणि कुटुंबाला कळालं. हा त्यांच्यासाठी एक सुखद धक्का होता. सुब्बाराव यांना राष्ट्रप्रतिज्ञेचे जनक म्हणून सन्मान द्यावा अशी आता कुटुंबाची मागणी होती. पाठ्यपुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख असावा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारने त्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन नोंदवावा आणि त्यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस व्हावी. सुब्बाराव यांचे सुपुत्र व्यंकट सुब्रमण्यम यांनीही शिक्षण मंत्र्याकडे यासाठी पाठपुरावा केला. परिणामी त्यांच्या छायाचित्रासह थोडी माहिती 5वीच्या पुस्तकात आली. पण त्यापुढे काहीच झालं नाही. सरकारने त्यांच्या कार्याची दखल नीट घेत नसल्याची खंत कुटुंबाला होती. आज 50च्या आसपास असलेल्या प्रत्येकाने शाळेत ही प्रतिज्ञा म्हटलीये. ती रोज म्हणत मोठं झालोय आपण. पण तिचे लेखक कोण आहे हेच आपल्याला ठाऊक नाही. हे खरंच थोडं खेदजनक आहे. आता तरी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. कारण राष्ट्रगीताचे रवींद्रनाथ टागोर, वंदे मातरमचे बंकिमचंद्र चटर्जी माहित असतात. पण राष्ट्रप्रतिज्ञा लिहिणारे पैदीमारी वेंकट सुब्बाराव यांचं नावही सगळ्यांना माहित असणं ही आपली जबाबदारी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या कार्यारंभाच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.